अनिल देशमुखांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूयात। सध्या अनिल देशमुख हे आपल्याशी फोनवरनं जोडले गेलेले आहेत। अनिलजी, स्वागत तुमचं TV9 मराठीवरती। शरद पवारांना नेमकी काय ऑफर दिलेली आहे पंतप्रधान मोदींनी, त्यांनी नेमकं जाहीर भाषणात काय म्हटलंय ते एकदा ऐकूयात। छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। अनिलजी, हा बाईट आपण ऐकलेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही ऑफर ऐकलेली आहे। काही दिवसांपूर्वी TV9 मराठीला पंतप्रधान मोदींनी मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत ठाकरेंविषयीचा सॉफ्ट कॉर्नर दिसून आला होता। ठाकरेंना जर मदतीची गरज पडली तर आपण धावून जाऊ असं खुद्द मोदींनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आज खुद्द शरद पवारांना नरेंद्र मोदी ऑफर देतायत। कसं बघताय या सगळ्या परिस्थितीकडे? आता हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की गेल्या 2 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं फोडाफोडीचं राजकारण चालू आहे। पहिले शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी फोडली आणि या पद्धतीचं राजकारण चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्राची जनता पाहते आहे। आज आपण पाहिलं की इंडिया आघाडी जी भारताच्या स्तरावर आहे किंवा महाराष्ट्राच्या स्तरावर जी महाविकास आघाडी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आप, रिपब्लिकन पार्टी, बाकी आमची सर्व मित्रपक्ष, त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध निवडणूक लढवतो आहे। आज महाराष्ट्रामध्ये जर वातावरण पाहिलं, आताच आमच्या विदर्भामध्ये 2 टप्प्याच्या निवडणुका आटोपल्या, पूर्ण झाल्या। विदर्भामध्ये चमत्कार घडणार आहे। 3ऱ्या टप्प्यामध्ये ज्या 11 लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी चमत्कार घडणार आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर चित्र पाहिलं, हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात चित्र आहे। शेतकरी नाराज आहे, आमचे तरुण नाराज आहे, आमचे महागाईमुळे आमच्या महिला नाराज आहे। अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण भारतामध्ये लाट आली आहे। आणि या परिस्थितीत जर नरेंद्र मोदी साहेब अशी जर ऑफर देत असेल ते अतिशय हास्यास्पद आहे। कारण की आज 4 जूनला जेव्हा निवडणुकाचे निकाल येतील त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा ते मोठ्या प्रमाणात पराजय झालेला आपल्याला संपूर्ण जनतेला दिसेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आज गावामध्ये उत्तर देत नाही, इतकी नाराजी शेतकऱ्यांची आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांची ऑफर दिली, त्या ऑफरच्या बाबतीत त्याचा उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे 4 जूनच्या निकालाने नरेंद्र मोदी साहेबांच्या ऑफरला देतील, हे प्रामुख्याने मी ते सांगू इच्छितो। नक्कीच अनिल देशमुखजी, तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद।